आपल्या समस्येविषयी सतत बोलत राहणे हे आपले व्यसन आहे. स्वतःविषयी बोला. जीवनात 3 लोकांना कधीच विसरता येत नाही. 1. जे कठीण परिस्थितीत आपल्याला मदत करतात. 2. जे कठीण परिस्थितीत आपली साथ सोडतात. 3. ज्यांनी तुम्हाला कठीण परिस्थितीत टाकले आहे. सुख हे तुमच्याजवळ काय आहे, तुम्ही कोण आहात यावर अवलंबून नसते, तर तुमचे विचार कसे आहेत, तुमची कृती कशी आहे यावर असते. फक्त तुम्हीच तुमचे एक समस्या आहात आणि तुम्हीच त्यावर उपाय आहात. जेव्हा तुम्ही इतरांना बदलण्याचा प्रयत्न करणे थांबवता आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी काम करता, तेव्हा तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलते. प्रतिकृती करायला शिकू नका, तर प्रतिसाद कसा द्यावा हे शिका. जर आपली योजना काम करत नसेल तर योजना बदला, पण ध्येय बदलू नका. दुःख तुम्हाला मजबूत बनवते, भीती तुम्हाला शूर बनवते, दुसऱ्याने दिलेला धोका तुम्हाला हुशार बनवते. तेव्हा या सर्वांचे आभार माना की ते जीवनात चांगले भविष्य घेऊन येतात. दुसऱ्यावर प्रेम करायला सुरुवात करण्या अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. एक दिवस आपल्या भूतकाळात पाहिले तर असे दिसून येईल की तुम्ही शिल्लक गोष्टीसाठी उगीच काळजी करीत होता. दुसऱ्याने तुम्हाला निराश केले म्हणून त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही जास्तच दुसऱ्यांकडून अपेक्षा करीत आहात. तात्पुरत्या भावनेवर कायम स्वरूपाचा निर्णय घेऊ नका, नाहीतर आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल, कारण भावना सतत बदलत असतात. योग्य वेळेची वाट पाहू नका, वेळ पकडा व त्याला योग्य करा. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्यांना उडण्यासाठी पंख द्या, परत येण्यासाठी माया प्रेम द्या, आयुष्यात सोबत राहण्यासाठी कारण द्या. जे आहे ते स्वीकारा, जे झाले ते सोडून द्या, जे होणार आहे त्यावर विश्वास ठेवा. जे आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्याकडे लक्ष द्या. जेव्हा लोक तुमच्याशी उद्धटपणे वागतात त्यावर उद्धटपणे प्रतिसाद देऊ नका, कारण त्यांच्या वागण्यातून त्यांचे स्वरूप दिसत असते. शांत रहा. शांतपणे खूप कष्ट करा आणि यशाला आवाज करू द्या. माझे ध्येय हे इतरांपेक्षा चांगले बनणे नाही, तर मी जो भूतकाळात होतो, पूर्वी होतो त्यापेक्षा अधिक चांगले बनणे हे आहे. ज्ञानासारखी दुसरी संपत्ती नाही आणि अज्ञानासारखी गरिबी नाही. माणसे जीवनात येतात जातात, पण योग्य माणसे आयुष्यभर राहतात. आपले जीवन हे आपल्या विचारातून घडत असते. आपण जसा विचार करतो तसे आपण बनतो. मनाला नियंत्रित करा, नाहीतर मन तुम्हाला नियंत्रित करेल. जर तुम्हाला एखादा चांगला मित्र भेटला नाही तर एकटे जगा. आपली प्रगती रोखणाऱ्या, आदर न करणाऱ्या, आपल्याला कमी लेखणाऱ्या सोबत चालण्यापेक्षा एकटे चालणे चांगले. यश ही आनंदाची चावी नाही, तर आनंद ही यशाची चावी आहे. आपण जे आज आहोत ते आपल्या मागील भूतकाळातील विचारांमुळे, कृतीमुळे घडलो आहोत. वर्तमानकाळ विचार हे उद्याचे जीवन घडवीत असतात. हा तुमचा मार्ग आहे, तुम्हाला एकट्याने चालावे लागेल. इतर कदाचित तुमच्यासोबत चालू शकतील, पण ते तुमच्यासाठी चालणार नाही. तुम्ही कोणताही चांगला मार्ग निवडला असेल तर स्वतः चालत राहा. फुलाची पाकळी तोडून फुलाची सुंदरता अनुभवू शकत नाही. तुम्हीच सर्वात तुमचा मोठा शत्रू आहे. राग हा शिक्षेसारखा आहे. आपण स्वतःला दुसऱ्याच्या चुकीसाठी देत असतो.